तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या बॅक साईडला ब्रह्मगिरी पर्वत आणि तिथंच देवकदेव महादेव यांनी क्रोधित होऊन त्यांची जटा आपटली होती आणि तिथून मेन गोदावरी नदीचं उगम पण झालेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहणं विसरू नका. तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा ब्रह्मगिरीच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सर्वात अगोदर ज्यांनी पण आपल्या आयडीला फॉलो करेल नसेल तर कसली वाट बघता राहा, फॉलो करून घ्या मग आपल्या आयडीला. मग काय पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आपण आलो होतो ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आणि इथंच आपण तिकीट काढून घेतलं आणि मग इथूनच आपला ब्रह्मगिरीचा ट्रेक सुरू झाला. आणि थोडंच पुढे आल्यावर आपल्याला इथे कोल्हात तर असे वेगवेगळे प्राण्यांचे बोर्ड पाहायला भेटले आणि ते कशासाठी लावले तुम्हाला कळायलाच असं आता. आणि आपल्याला नाही का ब्रह्मगिरीला जातानाच नाही का 5-10 मिनिटाचा अंतरावर छोटे छोटे स्टॉल म्हणजे की दुकानातून पाहायला भेटते आणि तिथून लिंबू सरबत काही इतर वस्तू आपण खायला घेऊ शकतो. आणि मग आपण अर्धा लोक चालत आल्यावर आपल्याला देवीचं मंदिर दिसायला भेटतं. मग लगेच दर्शन करून निघालो आम्ही पुढे. आणि मग थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला नाही का इथले परिसरामधले सगळे वन्यजीवांचे फोटो तुम्ही पाहायला भेटले. आणि त्याच्याच बाजूला मुक्तादेवी मंदिर पण होतं. मग लगेच आपण मुक्तादेवींचं पण दर्शन करून घेतलं. आणि आपण जे आपल्यासोबत खायची छोटी पिशवी आणली होती का, आणि जे वरतून ब्रह्मगिरीचे दर्शन घेऊन खाली येत होते का, ते लोक म्हणत होते याच्या पिशवीमध्ये तुमचा जो सामान आहे तो तुम्ही तो आताच खाऊन घ्या, नाही तर ते माकडे नाही का वरती जाऊ द्या. नाही लगेच आम्ही ती पिशवी खोलली बसलो मस्तपैकी चटणी पोळी खाण्यासाठी. आपण मस्तपैकी जेवण करून घेतलं, लगेच मारुतीरायांचं पण दर्शन करून. आणि फायनली आपला अर्धा ट्रेक तर इथंच कम्प्लीट झाला होता. आता फक्त राहिलं तर अर्धा ट्रेक कम्प्लीट करायचा. आणि खरं म्हणलं तर आपल्या इथूनच खरा ट्रेक सुरू होणार होता, कारण आपल्याला डायरेक्ट नुसतं वरती चढत जायचं, सपाट भाग तर बिलकुलच नव्हता. मग भेटू मित्रांनो आपण याच्या पार्ट 3 मध्ये. तर तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.